Hello students, in this lecture we study the third application of derivative, that is increasing and decreasing functions. आता increasing आणि decreasing function म्हणजे काय, तर त्याच्या नावामध्ये त्याचा मीनिंग आहे. increasing म्हणजे ज्याच्या व्हॅल्यूज वाढत जाणार आहे त्याला increasing फंक्शन म्हणायचं आणि ज्याच्या व्हॅल्यूज कमी होत जाणार आहे त्याला decreasing. आता वाढत आणि कमी म्हणजे काय, तर सपोज y fx हे जर आपण फंक्शन कन्सिडर केलं तर increasing फंक्शन कुणाला म्हणायचं, तर जर x1 लेस दॅन x2 दिला आणि त्याचा करस्पॉन्डिंग f ऑफ x1 आणि f ऑफ x2 च्या व्हॅल्यू x1 लेस दॅन x2 इम्प्लाइज f ऑफ x1 लेस दॅन f ऑफ x2 म्हणजे x च्या व्हॅल्यूज वाढत जाताना fx च्या जरी व्हॅल्यूज वाढत असतील तर त्याला काय म्हणायचं, इन्क्रीजिंग फंक्शन. म्हणजे x वाढत गेला की करस्पॉन्डिंग y जर वाढत असेल तर त्याला आपण इन्क्रीजिंग फंक्शन म्हणणार. आता फॉर एक्झाम्पल आपण एखादं एक्झाम्पल घेतलं बघा, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता मी इथे टेबल तयार केला, एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू घेते. आता एक्स 1 आहे, वाय एक्स स्क्वेअर आहे म्हणजे 1 चा स्क्वेअर केला तर 1 येतोय, इथे 2 आहे त्याचा स्क्वेअर 4 येतोय, इथे 3 आहे त्याचा स्क्वेअर 9 येतोय. म्हणजे इथे आपल्या लक्षात येईल एक्स 1 2 3 4 एक्स वाढत गेला की करस्पॉन्डिंग वाय च्या सुद्धा व्हॅल्यूज काय होत आहेत, वाढत जात आहेत. असं जे फंक्शन येतं त्याला काय म्हणायचं, इन्क्रीजिंग फंक्शन. आणि डिक्रीजिंग म्हणजे काय, की ज्याच्या व्हॅल्यूज कमी होतात. म्हणजे एक्स वाढत गेला तर करस्पॉन्डिंग एफ कमी होत असत किंवा एक्स कमी झाला तर हा वाढत असेल, म्हणजे अपोजिट रिलेशन. x1 लेस दॅन x2 इम्प्लाइज f ऑफ x1 ग्रेटर दॅन f ऑफ x2. म्हणजे x च्या व्हॅल्यूज वाढत गेल्या आणि y च्या जर कमी होत असतील किंवा एक व्हॅल्यू वाढत जाते आणि दुसरी कोणतीही कमी होत असेल तर त्याला काय म्हणायचं, डिक्रीजिंग. आपण एखादं एक्झाम्पल घेतलं बघा, y इज इक्वल टू 1/x घेतलेली. x ची व्हॅल्यू 1 आहे, करस्पॉन्डिंग y 1/1 म्हणजे 1 झाला. x 2 घेतला, y काय येतोय 1/2. 1/2 म्हणजे किती झाला, हा 0.5 झाला. परत x 3 घेतला, fx येतोय 1/3 म्हणजे याच्यात काय होतंय, परत हे 0.5 पेक्षा कमी आली. म्हणजे x च्या व्हॅल्यू जर बघितल्या तर 1 2 3 आहेत आणि y च्या व्हॅल्यू देतात 1 1/2 1/3. म्हणजे इथं लक्षात येईल की x वाढत गेला तर y आपला काय होतोय, कमी होतोय. आणि अशा जे फंक्शन्स आहेत त्याला काय म्हणणार आहे आपण, डिक्रीजिंग फंक्शन. आता हे जे फंक्शन आहे ते व्हॅल्यूज मध्ये आपण या टाईपने, आता एक्झाम्पल सोडवताना आपल्याला प्रत्येक व्हॅल्यूजला चेक करणं शक्य नाही. मग त्याच्यासाठी काय करतो आपण, तर दिलेलं जे फंक्शन आहे त्याची जर डेरिव्हेटिव्ह घेतली आणि ती डेरिव्हेटिव्ह आपण चेक करणार आहे. जर f डॅश x डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आली तर फंक्शन काय येतं, इन्क्रीजिंग येतं. आणि डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू f डॅश x लेस दॅन इक्वल टू 0 आला तर फंक्शन काय येतं, डिक्रीजिंग येतं. आता इथं लिहिताना आपण ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, इथं पण लेस दॅन इक्वल टू आहे. पण जेव्हा f डॅश x इक्वल टू 0 एक्झॅक्टली इक्वल टू 0 येतो तेव्हा दिलेलं जे फंक्शन आहे ते आपण इन्क्रीजिंग पण लिहू शकत नाही आणि डिक्रीजिंग पण लिहू शकत नाही. का, तर त्याची करस्पॉन्डिंग लाईन जी येते ती काय येते, दॅट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला पॅरलल येते. आणि जेव्हा हे रिलेशन तुमचं जस्ट f डॅश x स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आणि f डॅश x दिस इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0. ऍक्च्युअली रिलेशन या टाइपने आहे आणि हे जे आहे ह्याला आपण स्ट्रिक्ट हे नोटेशन म्हणतो. म्हणजे f डॅश x हिअर इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आणि f डॅश x इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0. म्हणजे इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन चेक करायचं असेल तर एक्झाम्पल मध्ये आपण काय करणार आहे, दिलेलं जे फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 आली तर फंक्शन इन्क्रीजिंग येणार आहे आणि व्हॅल्यू जर लेस दॅन 0 निगेटिव्ह आली तर फंक्शन काय येतं, डिक्रीजिंग येतं. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपण घेतलं इथं, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच fx इक्वल टू, आता फंक्शन काय दिलंय 2x³ minus 15x square minus 144x minus 7 इज. दोन आपल्याला सोल्युशन्स काढायचे आहेत. पहिला आहे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि दुसरा आहे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. म्हणजे हे जे फंक्शन fx आपल्याला दिलेलं आहे हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कधी येतं आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग कधी येतं ते आपल्याला बघायचंय. आता मग आपण हे एक्झाम्पल सोडवताना आपण काय करणार आहे, पॉइंट वाईज आपल्याला शक्य नाही, कारण सगळ्या रिअल लाईन जर लाईनवरचे नंबर घेत बसलो तर आपल्याला या टाईपनी दाखवता येत नाही. मग त्यासाठी आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय आणि मग त्यासाठी काय करणार आहे, जे काय फंक्शन दिले त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आणि मग त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते ते चेक करायचं. आता याच्यामध्ये आपण फंक्शन जे आहे ते घेऊया. फंक्शन काय दिले आपल्याला, वी हॅव फंक्शन आहे fx इक्वल टू काय आहे 2x³ मायनस 15x स्क्वेअर मायनस 144x मायनस 7. आता ह्याला इन्क्रीजिंग डिक्रीजिंग
चेक करायचं आहे म्हणजे पहिला आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो एफ डॅश एक्स इक्वल टू, आता याच्यामध्ये 2 आहे तसाच ठेवला. एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह येते 3x², 3 आणि हा 2 म्हणजे हा झाला 6 आणि हा x² मायनस हा 15 आहे तसाच x² ची डेरिव्हेटिव्ह येते 2x, 15 इंटू 2 म्हणजे हा झाला 30x मायनस 144x याच्यातला 144 आहे तसाच आणि x ची विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह येते 1 मायनस 7 कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह येते 0 म्हणजे f डॅश एक्स आपल्याला या टाइपने मिळाला. आता हा जो f डॅश एक्स आहे तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह चेक करायचा, त्यामुळे आहे असं चेक करता येत नाही. काय करूया आपण, x² आहे, x आहे, कॉन्स्टंट आहे म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन याचे फॅक्टर्स आपण घेऊया. आता इथे 6 आहे, 30 आहे, 144 आहे म्हणजे 6 कॉमन घेता येते आपल्याला. याच्यातला 6 कॉमन घेतला तर इथं आला x² मायनस 6 कॉमन घेतला तर 35 होतं म्हणजे इथं 5 आला मायनस. आता ह्याला 6 ने डिवाइड केला तर काय येणार आहे, 6 दोन्ही 12, 2 राहिलं 6 6. आता ह्याच्यात आपण 6 कॉमन घेतला काय होतोय, हा x² मायनस 5x मायनस आता 6 ने याला डिवाइड केला 6 दोन्ही 12, 2 राहिला 24, 6 24. आता हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्याचे फॅक्टर्स मिळत आहेत का बघूया आपण. हा x² माहित आहे आपण फॅक्टर कसे घेतो, याचा कोएफिशियंट आहे 1, इथं आहे -24 म्हणजे -24 प्रॉडक्ट आला. याचे दोन फॅक्टर्स या टाइपने घ्यायचे, प्रॉडक्ट केला तर एवढा आला पाहिजे, ऍड केला तर -5 आला पाहिजे. मग काय घेता येतील आपल्याला, तर मी 8 आणि 3 चेक केला तर 8 त्रिक 24 आहे, तो पण -5 आणि याला मायनस साइन आहे म्हणजे हा जो 8 आहे त्याला आपण मायनस साइन देऊया म्हणजे हा आला -8x प्लस हा 3x मायनस 24. आता इथं माहित आहे आपल्याला, आपण सोडवलेलं आहे अवयव पद्धतीनं फॅक्टर मेथडनी. 2-2 चे ग्रुप केले तर ह्या दोघांमधून आपल्याला x कॉमन घेता येतं म्हणजे हा आला x मायनस 8 प्लस 3 कॉमन घेतला ह्या दोघांमधून हा काय येतोय x मायनस 8. 6 आहे असा x मायनस 8 फॅक्टर दोन्हीकडे आहे, कॉमन घेतला याच्यातला राहिला x आणि हा प्लस 3 म्हणजे आता आपला f डॅश x जो आहे तो काय आला 6 इंटू x मायनस 8 इंटू x प्लस 3. आता हा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि मग आपल्याला हे दोन चेक करायचे. आता याच्यामध्ये पहिला जो आहे तो चेक काय करायचा आहे आपल्याला, तर फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कधी येतंय ते बघायचंय. काय म्हटलंय आपल्याला, x च्या व्हॅल्यूज काढायचे की ज्याला दिलेलं फंक्शन काय येतंय स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. आता दिलेलं फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कधी येणार आहे, तर इफ युअर f डॅश x इज ग्रेटर दॅन 0, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 जर असेल डेरिव्हेटिव्ह तर तो इन्क्रीजिंग असतो. आणि मग f डॅश x ग्रेटर दॅन 0 दॅट मीन्स आता f डॅश x आपल्याकडे आहे किती आहे 6 इंटू x मायनस 8 इंटू x प्लस 3 दिस इज ग्रेटर दॅन 0. आता हा 6 कॉन्स्टंट आहे, आपण या बाजूला डिवाइड केला तर 0 अपॉन 6 म्हणजे तो काय होणार आहे 0. दॅट मीन्स वी आर हियर x मायनस 8 इंटू हा x प्लस 3 दिस इज ग्रेटर दॅन 0. 6 या बाजूला 0 अपॉन 6 म्हणजे हा 0 झाला. आता हे इन्क्रीजिंग, आता बघा हे दोन टर्म आहेत, ह्या दोन टर्मचा प्रॉडक्ट काय आहे पॉझिटिव्ह. आता दोन टर्मचा प्रॉडक्ट कधी पॉझिटिव्ह येतो रे, माहिती कुठल्या पण दोन टर्म घ्या आपण, सपोज मी 2 घेतला आणि 3 घेतला आणि ह्या दोघांचा प्रॉडक्ट केला तर 2 इंटू 3 किती होतं रे 6 होतं. ठीक आहे, सिमिलरली मी ह्या दोघांना पण मायनस साइन दिले तर 2 इंटू 3 6च होणार आहे आणि मायनस मायनस काय होतं प्लस. म्हणजे कोणत्याही दोन टर्मचा प्रॉडक्ट हा पॉझिटिव्ह कधी येतो, तर दोन्ही टर्म ऍट ए टाइम पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही टर्म ऍट ए टाइम निगेटिव्ह असतील तर. म्हणजेच आपल्याला काय करायला लागणार आहे इथं, एकतर हे दोन्ही ऍट ए टाइम पॉझिटिव्ह घ्यायला लागतील किंवा दोन्ही ऍट ए टाइम निगेटिव्ह घ्यावी लागतील. ठीक आहे, आता हे जे फंक्शन आहे ह्या दोघांचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह म्हणजे काय करता येईल, दोघांचा प्रॉडक्ट आपण आता बघितला पॉझिटिव्ह कधी येतो, एकतर दोन्ही ऍट ए टाइम पॉझिटिव्ह पाहिजे किंवा ऑर दोन्ही ऍट ए टाइम निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे हा x मायनस 8 ग्रेटर दॅन 0 अँड दिस x प्लस 3 ग्रेटर दॅन 0 or x minus 8 less than 0 and this x plus 3 less than 0. That means आता हा आपण सॉल्व केला तर काय, हा -8 आहे या बाजूला गेला की +8 म्हणजे काय आला हा x ग्रेटर दॅन 8 and here x ग्रेटर दॅन हा +3 आहे इकडे गेला की -3 आला. और हा घेतला तर x -8 लेस दॅन 0 आहे, हा 8 इकडे गेला तर x लेस दॅन
8 झाला अँड दिस इज x लेस दॅन -3. आता ह्या दोन टर्म आपल्याला आले. आता ह्याच्यावरून आपल्याला ठरवायचं की आपला x ची ऍक्च्युली व्हॅल्यूज काय येत आहे. बरोबर, ठीक आहे. आता याच्यासाठी आपण सपोज फिगर काढली तर इथं हा मी काय घेतला 0 घेते, इकडं कुठंतरी आपला 8 येईल आणि इकडं कुठंतरी -3 असेल. ठीक आहे. आता पहिली कंडिशन काय सांगते आपल्याला, सिमिलरली याच्यासाठी पण आपल्याला फिगर त्याच टाईपची काढायला पाहिजे. सपोज इथं मी ओरिजिन घेतला, इकडं 8 घेतला आणि इकडं -3 घेतला. ठीक आहे. आता पहिली कंडिशन काय सांगते बघा, x ग्रेटर दॅन 8, x 8 पेक्षा मोठा. 8 कुठे इथे आहे, x ग्रेटर दॅन 8 म्हणलं की कुठे येणार आहे, x हा त्या 8 पेक्षा मोठा झाला. ठीक आहे. दुसरी कंडिशन काय आहे, x ग्रेटर दॅन -3, x -3 पेक्षा मोठा. -3 कुठे आहे, इथं. x -3 पेक्षा मोठा म्हणजे कुठे येणार आहे, x इथून या बाजूला डाव्या उजव्या बाजूला मोठ्या व्हॅल्यू देतात आणि डाव्या बाजूला लहान होतात. -3 पेक्षा मोठ्या म्हणजे हा -3 इथून पुढे व्हॅल्यू देणार म्हणजे -3 पेक्षा मोठ्या. बघा पहिला काय आहे हे महत्वाचं, याच्यावरनं इंटरवल ठरत असतो. हा इंटरवल आपल्याला ठरवता आला पाहिजे. x ग्रेटर दॅन 8 म्हणजे x 8 पेक्षा मोठा, हा एरो काढला मी. बरोबर, x ग्रेटर दॅन -3 पेक्षा मोठा आहे म्हणून मी हा एरो काढला. आता ह्या दोघांच्या मध्ये अँड साइन आहे. दोघांच्या मध्ये अँड साइन म्हणजे तुम्ही लॉजिक मध्ये पण बघितलंय आणि सेट थेरी मध्ये पण आपण बघितलंय. 11वी मध्ये सेट्स मध्ये जर अँड मध्ये असेल दोघांच्या तर दोन्ही सेटचं काय असतं, इंटरसेक्शन येतं. आणि इंटरसेक्शन म्हणजे दोघांमध्ये जो कॉमन रिजन येणार आहे तो कॉमन रिजन आपण घेत असतो. आता ह्या दोन्ही लाईन मध्ये कॉमन काय दिसतंय रे, ही लाईन इथून इकडं वाटते आणि ही लाईन मात्र इथून इथं आहे. पण इथं येऊन इथं थांबत नाही, ही पुढे जाते. म्हणजे दोघांमधली कॉमन लाईन कुठली येते तर ही आपली कॉमन लाईन आली. कुठली, 8 पासूनची पुढची जी आहे ती कॉमन लाईन येते. आणि जी कॉमन लाईन असेल दॅट इज द आन्सर. ह्या दोघांमधला आन्सर काय आला आता आपला x ग्रेटर दॅन 8. और सिमिलरली इथं आता x लेस दॅन 8, x 8 पेक्षा लहान, 8 इथं आहे. 8 पेक्षा लहान म्हणजे काय येणार आहे, 8 पासून या बाजूला येणार. ठीक आहे. परत हा म्हणतो x लेस दॅन -3 पेक्षा मोठा. आता इथं -3 घेतलंय आपण. ठीक आहे. ही लाईन आपण अजून एक्सटेंड करू शकतो, कसंही तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण घेतलं. आता इथं -3 आहे. -3 पेक्षा x लेस दॅन लहान आहे म्हणजे या बाजूला येणार आहे. म्हणजे x लेस दॅन 8 ही एवढी लाईन आली, इथंच थांबलेली नाहीये. ही लाईन अप टू -∞ पर्यंत वाढते इकडं. आणि हा -3 पेक्षा लहान. परत ह्या दोघांमध्ये कॉमन कुठली लाईन दिसते तर ही लाईन इथून आहे, ही मात्र इथून मात्र पुढेपर्यंत जाते. म्हणजे दोघांमध्ये कॉमन येणारी लाईन कुठली आली आपली, -3 पासूनची पुढची आहे ती. म्हणजे ह्या दोघांमधला कॉमन इथं अँड आहे. आपण कॉमनच का घेतोय, अँड आहे म्हणलं की इंटरसेक्शन येतं. म्हणजे इथं काय आला आपला x लेस दॅन -3. आता दोन्ही मध्ये बघा याच्यावरून काय लक्षात येतं तर x ग्रेटर दॅन 8, 8 पेक्षा मोठा. रिजन कुठला आहे, 8 पेक्षा मोठा म्हणजे इथून पुढचा. और दुसरा कुठला आहे तर x लेस दॅन -3 पेक्षा लहान. म्हणजे ही जी लाईन आहे आपली, ह्या लाईन एक जर घेतली तर आपला रिजन कुठला आहे, 8 पासूनचा मोठा म्हणजे इथून पुढचा. आणि -3 पासूनचा झाड म्हणजे इथून पाठीमागचा येतो. हा जो रिजन आहे हा मधला सोडला तर हा सगळा आपला रिक्वायर्ड रिजन येतो. आणि मग हा रिजन कसा घेणार आपण, मध्ये ऑर आहे. अँड आहे म्हणलं की इंटरसेक्शन घेतो. ऑर आहे म्हणलं की काय येणार आहे, युनियन येतो. म्हणजे रिक्वायर्ड x जो आहे, जो रिजन येतोय तो कुठला येणार आहे, x ग्रेटर दॅन 8, 8 पेक्षा मोठा. ठीक आहे. 8 पेक्षा मोठा. मोठा कुठपर्यंत जातं रे ही रिअल लाईन तर अप टू +∞ पर्यंत जाते. म्हणजे हा आला 8 to ∞. मध्ये ऑर आहे म्हटलं की युनियन घ्यायचं, अँड म्हटलं की इंटरसेक्शन. आता x लेस दॅन -3 पेक्षा लहान कुठपर्यंत जाणार रे, -3 अप टू शेवटी कुठपर्यंत जाते तर ही लाईन अप टू -∞ पर्यंत येते. म्हणजे -∞ to -3 अँड दिस इज आवर रिक्वायर्ड रिजन. पहिलं जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं म्हणजे दिलेलं फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कधी येणार आहे तर x जेव्हा तुमचा या इंटरवल मध्ये असणार आहे. म्हणजे कुठला इंटरवल तर ही जी लाईन आहे ह्या लाईन वरचा 8 पासूनचा पुढचा आणि -3 पासूनचा पाठीमागचा डाव्या बाजूचा जो रिजन येतो. म्हणजे हा एवढा जो रिजन आहे हा सोडून जो राहतोय तो सगळा आपला रिक्वायर्ड x आला. हे झालं आपला पहिला पार्ट आपण सोडवलं. तर त्याच टाइपने आपल्याला दुसरं सोडवायचं आहे.
कधी येतं तर एफ डॅश एक्स जर तुमचा लेस दॅन 0 असेल, निगेटिव्ह असेल तर. आता एफ डॅश एक्स लेस दॅन 0, पण एफ डॅश एक्स काय आहे आपला 6 इंटू एक्स मायनस 8 इंटू एक्स प्लस 3 लेस दॅन 0. म्हणजे इथं परत काय होतंय रे, ह्या दोन्ही टर्मचा प्रॉडक्ट काय आला तुमचा लेस दॅन 0. हा 6 या बाजूला घेतला तर हाच काय होतोय एक्स मायनस 8 इंटू एक्स प्लस 3 लेस दॅन 0. म्हणजे ह्या ज्या दोन टर्म आहेत ह्या दोन टर्मचा प्रॉडक्ट काय आला निगेटिव्ह. आणि हे जे आपल्याला माहित आहे दोन टर्मचा प्रॉडक्ट निगेटिव्ह कधी येतो, पॉझिटिव्हला काय लागतंय दोन्ही ऍट अ टाइम पॉझिटिव्ह किंवा दोन्ही ऍट अ टाइम निगेटिव्ह. आता निगेटिव्हला काय लागणार आहे बघा, 2 इंटू 3 घेतला तर प्लस 6 आला. मला प्रॉडक्ट मायनस पाहिजे. मायनस पाहिजे असेल तर एक तर याला तर मला मायनस साईन द्यावं लागणार किंवा याला तर 1 मायनस 1 प्लस म्हणजे प्रॉडक्ट काय झाला मायनस. म्हणजे मी एक तर याला मायनस घेऊ शकते किंवा त्या दुसऱ्या टर्मला. म्हणजे दोन टर्मचा प्रॉडक्ट जर निगेटिव्ह यायचा असेल तर दोन्ही मधली एक टर्म कुठली तरी आपल्याला निगेटिव्ह लागते आणि एक टर्म काय लागते पॉझिटिव्ह. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो तर एक तर एक्स मायनस 8 लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. हा निगेटिव्ह घेतला तर दुसरा काय घ्यायचा पॉझिटिव्ह. एक्स मायनस 8 लेस दॅन 0 निगेटिव्ह घेतला आणि एक्स प्लस 3 काय घेतला ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. एक तर काय झाले एक निगेटिव्ह घेतला आणि हा पॉझिटिव्ह. और आता आपल्याला हाच निगेटिव्ह हाच पॉझिटिव्ह म्हणता येत नाही, कोणताही एक असणार आहे. म्हणजे अल्टर केस काय झाली, हा एक तर एक्स मायनस 8 इथं लेस दॅन 0 निगेटिव्ह घेतलाय, इथं काय करूया त्याला पॉझिटिव्ह. तो पॉझिटिव्ह पण असू शकेल. अँड हा जो पॉझिटिव्ह घेतलाय आपण एक्स प्लस 3 तो काय निगेटिव्ह. म्हणजे दोन्ही मध्ये एक्स मायनस 8 एकतर एक पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. सिमिलरली हाही निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, कोणताही. म्हणजे दोन्ही अल्टरनेट केसेस आपण घेतले. म्हणजे मग आता हा सॉल्व्ह केला तर काय होतं एक्स मायनस 8 लेस दॅन 0. 8 इकडे घेतला तर एक्स लेस दॅन 8 आला आणि याच्यावरून काय येतोय एक्स ग्रेटर दॅन -3. ऑन हा सोडवला तर एक्स हा मायनस आहे इकडे गेला की एक्स ग्रेटर दॅन 8 झाला आणि इथं काय होतं एक्स लेस दॅन -3. ठीक आहे. आता परत आपण रिअल लाईन काढून चेक केला तरी चालतो किंवा बघतानाच बघायचं की एक्स घेतला, एक्स मोठा आहे कुणापेक्षा -3 पेक्षा आणि 8 पेक्षा लहान आहे आणि याच्यामध्ये 8 पेक्षा मोठा आणि -3 पेक्षा लहान येतोय. आता आपण ही जर फिगर काढली सेम याच टाईपनी फिगर काढली तरी आपल्या लक्षात येतं इथं 0 घेतला, हा -3 घेतला, इकडं कुठेतरी 8 घेऊया. सिमिलरली याच्यासाठी फिगर काढली, हा 0 घेतला, इथं -3 आला आणि इकडं कुठेतरी आपण 8 घेतलंय. ठीक आहे. आता कंडिशन्स बघा. पहिला एक्स लेस दॅन 8. एक्स लेस दॅन 8 म्हणजे 8 पेक्षा लहान. 8 कुठे इथे लेस दॅन एक्स लहान आहे 8 पेक्षा म्हणजे 8 पासून या बाजूला डाव्या बाजूला आपण जाणार. ठीक आहे. हा एक्स लेस दॅन 8 झाला. दुसरी कंडिशन काय सांगते एक्स ग्रेटर दॅन -3. -3 पेक्षा मोठा. -3 इथं आहे याच्यापेक्षा मोठा म्हणजे मोठ्या व्हॅल्यूज इकडे उजव्या बाजूला येतात. म्हणजे -3 पेक्षा मोठा म्हणजे हा एरो या बाजूला जाणार आणि दोन्ही मध्ये अँड आहे. एक्स लेस दॅन 8 8 पेक्षा लहान, एक्स ग्रेटर दॅन -3 -3 पेक्षा मोठा म्हणजे एक एरो इकडे जातोय आणि एक इकडे जातोय. मध्ये अँड आहे म्हटलं की परत सेम कंडिशन काय अँड म्हटलं की दोन्ही सेटचं इंटरसेक्शन येतं. म्हणजे दोन्ही ह्या ज्या लाईन दिसतात ह्या दोन्ही लाईनचं इंटरसेक्शन आणि दोन्ही लाईनचं इंटरसेक्शन कुठे येत आहे तर ही लाईन इथून स्टार्ट आहे इथं संपते, ही इथून चालू होते इथं थांबते. म्हणजे हा जो मधला पोर्शन येतोय तो आपला काय झाला रिक्वायर्ड रिजन. किंवा फिगरनी आपण दाखवलं किंवा हे एकाच नोटेशन मध्ये आपल्याला लिहिता येते. बघा मी लेस दॅन ग्रेटर दॅन लिहून घेतलं. आता इथं एक्स बघा एक्स लेस दॅन 8 8 पेक्षा लहान आहे म्हणजे 8 इथं आला आणि एक्स मोठा आहे -3 पेक्षा म्हणजे रिक्वायर्ड रिजन काय झाला तर -3 लेस दॅन एक्स लेस दॅन 8 हा एक पहिला रिजन झाला. सिमिलरली आता याच्यासाठी म्हणजेच हा काय येणार आहे ओपन इंटरवल -3 आणि 8 आला. ठीक आहे. सिमिलरली याच्यात बघा आता काय येतोय एक्स ग्रेटर दॅन 8 8 पेक्षा मोठा. इथं 8 आहे 8 पेक्षा मोठा म्हणजे या बाजूला गेला पुढे. ठीक आहे. आणि एक्स लेस दॅन -3 पेक्षा लहान म्हणजे हा जो -3 आहे याच्यापेक्षा लहान. पण ह्या दोघांच्या मध्ये अँड वर्ड आहे
बघा 8 पेक्षा मोठा आणि -3 पेक्षा लहान, म्हणजे हा एरो इकडे आला आणि हा एरो इकडे गेला. अँड आहे म्हणजे ह्या दोन्ही लाईनचा आपल्याला काय करायला लागतं, इंटरसेक्शन. म्हणजे ह्या दोन्ही लाईन मध्ये कॉमन कुठली लाईन येते का, नाही येत. ह्या मधल्या रिजन मध्ये लाईनच नाहीये, इकडे आली आणि एक इकडे आली, दोघांमध्ये काहीच कॉमन येत नाही. म्हणजे हा जो रिजन येतोय हा मी इथं खाली या टाईपने लिहायचं म्हटलं, कॉमन काहीच येत नाहीये. म्हणजे जो सेट आहे तो काय आला, एम्प्टी सेट. म्हणजे आपल्याला इथं एक्सची एकही व्हॅल्यू मिळत नाहीये. आणि मग आपला हा रिजन काय येतोय बघा, एक्स लेस दॅन काय आहे -3 आणि एक्स मोठा आहे कोणापेक्षा 8. म्हणजे इंटरवल काय झाला 8 to -3 आणि हा व्हॅलिड नाहीये, विच इज नॉट व्हॅलिड. काय नाही व्हॅलिड हा इंटरवल, तर यासारखा दिसतो आणि याला व्हॅलिड नाही म्हणतो आपण. का तर कोणताही ओपन इंटरवल जर आपण घेतला, ए आणि बी ओपन असू दे, क्लोज असू दे, सेमी ओपन, सेमी क्लोज, कुठलाही असू दे, तर इंटरवल मध्ये ही जी पहिली व्हॅल्यू असते आणि ही जी दुसरी व्हॅल्यू असते, याच्यामध्ये पहिली व्हॅल्यू ही नेहमी लहान असते आणि ही थोडी तरी मोठी याच्यापेक्षा असते. आणि इथे येत नाही, हा 8 मोठा आहे, हा -3 लहान आहे, म्हणजे हा व्हॅलिड इंटरवल येत नाही. सो अवर रिक्वायर्ड आन्सर इज एक्स बिलॉंग्स टू दिस -3 आणि 8. म्हणजे दिलेलं जे फंक्शन आहे ते स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तर एक्सच्या व्हॅल्यूज काय येतात, तर इन बिटवीन -3 आणि 8. -3 आणि 8 च्या मधल्या सगळ्या व्हॅल्यूज, ओपन इंटरवल आहे म्हणजे हे कडेचे पॉईंट त्याच्यामध्ये येत नाहीत. आणि इन्क्रीजिंगला काय होतंय, तर इन्क्रीजिंगला आपला रिजन कुठला येतोय, हा मधला रिजन येतोय. हा इथून इकडचा इथून इकडचा, म्हणजे ह्या लाईनला हा जो मधला रिजन येतोय तो आपला इन्क्रीजिंग साठी येतोय, तो आपण या टाईपनी दाखवला. थँक्यू.